मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रीय बसव दलाकडून इफ्तार पार्टी आयोजित। खोजनवाडी तालुका जत येथील बसव मंडप इथं बसव धर्मपीठ कुंडल संगमचे राष्ट्रीय बसव दलाकडून रमजान महिन्याच्या संदर्भात मुस्लिम धर्म बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। 12व्या शतकातील शून्यपीठाधीश अल्लमप्रभू जयंती ही साजरी करण्यात आली। तसेच आर्यम कनाळ सरांनी भावचित्र पूजन केले। यावेळी संगमेश हिप्परगी प्रार्थना करून अल्लमप्रभूजींचा जीवन चरित्र वाचन केले। महादेवप्पा संती यांनी मुस्लिम बांधवांचं स्वागत करून म्हणाले, लिंगायत धर्म आणि मुस्लिम धर्म यांच्या अनेक आचरणात साम्य आहे। संविधानिक मान्यतेसाठी लिंगायत धर्माचा अनेक चळवळीत मुस्लिम बांधव तन मन धन सहकार्य केलंय। इफ्तार पार्टी द्राक्षे, डाळिंब, सफरचंद, चिकू यांसह विविध फळांचं वाटप करण्यात आले। या प्रसंगी बोलताना MG काराजनगी म्हणाले, भारत मातेला मुस्लिम, हिंदू, लिंगायत, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, ईसाई अशी सर्व मुले आहेत। म्हणजे भारत मातेला खरोखरच आनंदी ठेवायचं असेल तर या सर्व धर्मीय एकमेकांवर प्रेम करत आत्मीयतेने जीवन जगला पाहिजे, तरच भारत मातेच्या स्वातंत्र्याला अर्थ राहील। समाजातील जातीभेद दूर करून एकत्र गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे, यासाठी आज हा इफ्तार पार्टी आयोजित केली आहे। एक अल्लाह हजार नाम या म्हणीप्रमाणे धर्म अनेक असले तरी देव एकच आहे, तो सृष्टीकर्ता, असं असमपीर उंटवाले आपल्या भाषणात म्हणाले। या पार्टीला हुसेन साहब मुल्ला, मकबूल मुल्ला, इलाई मुल्ला, मुबारक मुल्ला, रमजान साहेब असे अनेक मोहम्मदीय सहभागी झाले होते। रावसाहेब काराजनगी, लक्ष्मीबाई काराजनगी, बसवराज संती, मल्लप्पा शिवनूर, रामू कन्मडी, शिद्रय्या काराजनगी, नागू शिवनूर, महादेव करोली, गुरबसू सुतार, बसप्पा हळगली असे अनेक बसव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुस्लिम, हिंदू, लिंगायत, ख्रिश्चन, बौद्ध, जैन ಈ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಅತಿ ಪ್ರೀತಿಯ ಮಕ್ಕಳು। ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಕ್ಕಳು ಆನಂದದಿಂದ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ತಾಯಿಗೆ ಆನಂದವೆನಿಸುತ್ತದೆ। ನೋಡಿ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಗಳ ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರಿಗೆ ಯಾವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೋ ಅವಾಗ ಆನಂದ ಆಗ್ತದೆ। ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹಣ ಗಳಿಸಿದ್ದು ಮಕ್ಕಳಲ್ಲ ಅಥವಾ ಶ್ರೀಮಂತ ಆಗೋದು ಮಕ್ಕಳಲ್ಲ, ನಾವು ಹಣ ತಮ್ಮ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ತಾಯಿಯವರಿಗೆ ಎಷ್ಟು ಆನಂದವಾಗ್ತಾ ಇದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನನ್ನ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ತಾಯಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಭಾರತ ಮಾತೆ ಮಕ್ಕಳಾದ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್, ಲಿಂಗಾಯತ ಈ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ಮಾತೆಗೆ ಆನಂದವೆನಿಸುತ್ತದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಇದು ಅತಿ ಮಹತ್ವದ್ದು। ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಘಟನೆಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ ನಾವು ಹಿಂದೂಗಳು ಮುಸ್ಲಿಮರು ಅಂತ ತಿಳುವಳಿಕೆಗಳ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದು ಅತಿ ಮಹತ್ವವಾದಂತಹ ಒಂದು ವಿಚಾರ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಈ ಇಫ್ತಾರ್ ಕೂಟವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ। ಅಂದ್ರೆ ಇದರಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಭಾವನೆ, ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಬೇರೆ ಸಹಿತ ನಾವು ಅರ್ಥಗಳು ಬೇರೆ ಸಹಿತ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು, ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೇರೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡಾಗ, ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೇರೆ ಇರೋದು ಸಹಿತ ನಾವು ನಮ್ಮ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳು ಯಾವ ರೀತಿ